श्रोते हो, आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. आता मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आवाजाचे बेताज बादशहा मोहम्मद रफी सादर करते आहेत शेखर कुलकर्णी. नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. साताऱ्याचं हक्काचं व्यासपीठ असणाऱ्या आणि तुमच्या अत्यंत जवळच्या अशा रेडिओ वाहिनीवर, अर्थात हिंदवी रेडिओ 89.6वर. आणि आज आपण भेटत आहोत एका खास कार्यक्रमानिमित्त, ज्याचं नाव आहे आवाजाचे बेताज बादशाह मोहम्मद रफी. मन तरपत हरिदर्शन को आज, सुख के सब साथी दुख में न कोई, अकेले अकेले कहाँ जा रहे हो, पत्थर के सनम तुझे हमने मोहब्बत का खुदा जाना, अभी ना जाओ छोड़कर कि दिल अभी भरा नहीं. अशा कित्येक गाण्यांचे गायक ज्यांनी आपल्या आवाजानं ही गाणी अजरामर करून ठेवलेली आहेत, असे आवाजाच्या दुनियेतले बेताज बादशाह स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा खास कार्यक्रम आपण ऐकत आहोत. अभी न जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं. अभी अभी तो आई हो, अभी अभी तो, अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो, हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा, मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट भी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं. अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अधूरी आस छोड़ के, अधूरी प्यास छोड़ के जो रोज यूं ही जाओगी, तो किस तरह निभाओगी कि जिंदगी की राह में, जवां दिलों की चाह में कई मकाम आएंगे,
जो हमको आजमाएंगे, बुरा न मानो बात का, ये प्यार है गिला नहीं। हाँ, यही कहोगे तुम सदा कि दिल अभी भरा नहीं। हाँ, दिल अभी भरा नहीं। नहीं 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 नहीं। श्रोते हो, मोहम्मद रफी हे आपल्यातून जाऊन जवळपास 46 वर्ष झाली आज, परंतु तरी देखील त्यांच्या गाण्याची मोहिनी अजूनही कमी झालेली नाही. जेव्हा रेडिओवर किंवा इतर ठिकाणी आपण रेट्रो बॉलिवूड संगीत ऐकतो तेव्हा आपल्याला हमखास मोहम्मद रफी यांची 60 ते 80 या दशकातील गाणी ही आवर्जून ऐकायला येतात आणि गाणी ऐकल्यानंतर आपल्याला त्या चित्रपटांच्या जुन्या आठवणी देखील अस्वस्थ करतात. ही आहे जादुई आवाजाची देणगी जी क्वचितच एखाद्याला लाभते आणि त्यापैकीच एक अनमोल रत्न होतं ते म्हणजे मोहम्मद रफी. मोहम्मद रफी हे भारतीय उपखंडातील सर्वात महान आणि सर्वात प्रभावशाली गायकांपैकी एक मानले जातात. मोहम्मद रफी त्यांच्या आवाजातील वैविध्य आणि आवाजाच्या पल्ल्यासाठी ओळखले जात होते. त्यांच्या गाण्यांमध्ये वेगवान आणि उत्साही गाण्यांपासून ते देशभक्तीपर गाण्यांपर्यंत, दुःखद गाण्यांपासून ते रोमॅन्टिक गाण्यांपर्यंत, कव्वालीपासून ते गझल आणि भजनांपासून ते शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांपर्यंत अशा विविध प्रकारांच्या गाण्यांचा समावेश होतो. चित्रपटामध्ये पडद्यावर गाण्यांसाठी लिपसिंग करणाऱ्या अभिनेत्यांच्या व्यक्तिमत्व आणि शैलीनुसार आपला आवाज जुळवून घेण्याची एक विशेष क्षमता ही मोहम्मद रफी यांच्यापाशी होती आणि त्यामुळंच कित्येक कलाकारांच्यासाठी गायलेली गाणी ही दुसऱ्या तिसऱ्या कुणी गायलेली नसून ही त्याच कलाकारानं गायलेली आहेत असा भास आपल्याला व्हायचा. म्हणजे त्या कलाकारांचा गाण्याचा आवाजच मोहम्मद रफी हे झालेले होते. मोहम्मद रफी यांनी 1000पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांसाठी तसंच अनेक भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये देखील गाणी गायलेली आहेत. प्रामुख्यानं हिंदी, उर्दू आणि पंजाबीमध्ये तर त्यांची गाणी आहेतच, परंतु त्याचबरोबर कोकणी, आसामी, भोजपुरी, ओडिया, बंगाली, मराठी, सिंधी, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगू, मगही, मैथिली अशा इतर अनेक भारतीय भाषांमध्ये देखील गाणी गायलेली आपल्याला दिसून येतात. श्रोते हो, मोहम्मद रफी यांनी हिंदीच्या बरोबरीनं आणि इतर भाषांच्या बरोबरीनं मराठीत देखील अनेक गाणी गायलेली आहेत आणि ती देखील अत्यंत प्रसिद्ध झालेली आहेत. आपणही ती अनेक वेळेला ऐकलेली असतील, जसं की शोधिसी मानवासारखं असेल, हे मना आज कोणी बघ तुला साद घाली, हा छंद जीवाला लावी पिसे, अग पोरी संभाल हे कोळी गीत आहे, प्रभू तू दयाळू कृपावंत दाता, हसा मुलांनो हसा, हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा, अशी अनेक मराठी गाजलेली गाणी देखील जी नॉन फिल्मी प्रकारची आहेत ती मोहम्मद रफी यांनी गायलेली होती. याशिवाय इंग्रजी, फारसी, अरबी, सिंहली, मॉरिशियन क्रेओल आणि डच यासारख्या काही परदेशी भाषांमध्ये देखील त्यांची गाणी गायलेली आपल्याला दिसून येतात. ए अगं हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाना सोडना अबोला, हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाना सोडना अबोला, झुरतो तुझ्या विना घडला काय गुना, झुरतो तुझ्या विना घडला काय गुना, बनलो निशाणा सोडना अबोला, हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा सोडना अबोला. इश्काची दौलत उधळी तुझा
नखरा मुख चंद्रा भवती कितीक फिरती नजरा फसवा राग तुझा अलबेला नशिला करी मदहोश मला नुरले भान आता झाला जीव खुळा नुरले भान आता झाला जीव खुळा पुरे हा बहाणा सोडना अबोला फितूर डोळे गाती भलत्या गजला मदनाने केले मुश्किल जगणे मजला पाहुणे मस्त अदा खुले अंगार असा सावरू तोल कसा नको छळवाद आता झालो कुर्बान तुला नको छळवाद आता झालो कुर्बान तुला पुरे हा बहाणा सोडना अबोला हारू सेवा सोड सखे पुरे हा बहाणा सोडना अबोला सोडना अबोला सोडना अबोला. श्रोते हो, मोहम्मद रफी हे पंजाबी भट्टी जाट मुस्लिम कुटुंबातील अल्लाह राखी आणि हाजी अली मोहम्मद यांच्या 6 भावांपैकी दुसरे सर्वात मोठे भाऊ होते. हे कुटुंब मूळचं भारतातील पंजाब राज्यातील अमृतसर जिल्ह्यातील सध्याच्या मजिठाजवळील कोटला सुलतान सिंग या गावातील होते. रफी यांचं टोपण नाव फिको हे होतं आणि लहानपणी तेच सगळीकडे प्रसिद्ध झालेलं होतं. त्यांनी त्यांच्या मूळ गाव कोटला सुलतान सिंगच्या रस्त्यावर फिरणाऱ्या एका फकीराच्या गाण्यांची नक्कल करून ते गाणं आपल्या आवाजात गायला सुरुवात केली. मोहम्मद रफी यांचे वडील 1935 साली लाहोरला गेले आणि जिथं त्यांनी भाटी गेटमधील नूर मोहल्ला इथं केश कर्तनालय चालवलं. सुरुवातीला मोहम्मद रफी यांच्या गाण्यासाठी त्यांच्या वडिलांचा अत्यंत विरोध होता. त्यासाठी रफी यांनी अनेक वेळेला वडिलांच्या हातचा मार देखील खाल्लेला आहे. परंतु रफी यांची गाण्याची आवड काही कमी होत नाही असं बघितल्यानंतर त्यांच्या वडिलांनी रफी यांना उस्ताद अब्दुल वाहिद खान यांच्याकडं गाणं शिकण्यासाठी पाठवलं. त्याचबरोबरीनं पंडित जीवनलाल मट्टू आणि फिरोज निझामी यांच्याकडून मोहम्मद रफी हे शास्त्रीय संगीत शिकले. असा एक किस्सा सांगतात की वयाच्या 13व्या वर्षी लाहोरमध्ये KL सैगल यांचा गाण्याचा कार्यक्रम होता. त्या काळामध्ये सैगल हे अत्यंत प्रसिद्ध गायक होते आणि अनेक जण त्यांचे फॅन होते. त्याचप्रमाणे मोहम्मद रफी देखील सैगल यांच्या गाण्याचे अत्यंत चाहते होते. परंतु काही कारणामुळं गाण्याचा माईक बंद पडला आणि सैगल यांनी स्टेजवरून गाणं म्हणण्यास नकार दिला. समोर प्रचंड जनसमुदाय जमलेला होता त्यांचं गाणं ऐकण्यासाठी. सैगल यांच्या गाण्यावर प्रेम करणारा हा सगळा जनसमुदाय त्यांनी आरडाओरडा गोंधळ सुरू केला. त्याचवेळी मोहम्मद रफी हे स्टेजवर गेले आणि त्यांनी सैगल साहेबांचंच गाणं आपल्या आवाजात गायला सुरुवात केली. तो आवाज ऐकल्याबरोबर गोंधळ घालणारे सर्व रसिक प्रेक्षक हे शांत झाले आणि रफी यांनी गायलेल्या गाण्याला हे सर्व रसिक प्रेक्षक उत्स्फूर्तपणे दाद द्यायला लागले. अतिशय अप्रतिम असं गाणं हे रफी यांनी सादर केलं, तेही वयाच्या 13व्या वर्षी सैगल यांच्याच कार्यक्रमात. आणि तोच कार्यक्रम त्यांच्या आयुष्यातला पहिला गाण्याचा कार्यक्रम अधिकृतपणानं ठरला. याच कार्यक्रमात रफी यांचं गाणं संगीत दिग्दर्शक श्याम सुंदर यांनी ऐकलं आणि 1941 साली श्याम सुंदर यांच्या दिग्दर्शनाखाली लाहोरमध्ये झीनत बेगमसोबत गोरियेनी हिरियेनी हे द्वंद्वगीत गाऊन पार्श्वगायक म्हणून पहिलं गाणं हे मोहम्मद रफींनी म्हटलं. त्याच वर्षी मोहम्मद रफी यांना ऑल इंडिया रेडिओ लाहोर स्टेशननं अधिकृत गायक म्हणून रेडिओ स्टेशनवर गाण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं.
लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए। लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए। सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए। लिखे जो खत तुझे कोई नगमा कहीं गूंजा, कहा दिल ने ये तू आई। कहीं चटकी कली कोई, मैं ये समझा तू शर्माई। कोई खुशबू कहीं बिखरी, लगा ये जुल्फ लहराई। लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए। सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए। लिखे जो खत तुझे फिजा रंगी अदा रंगी, ये इठलाना ये शर्माना, ये अंगड़ाई ये तन्हाई, ये तरसा कर चले जाना। बना देगा नहीं किसको जवां जादू ये दीवाना। लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए। सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए। लिखे जो खत तुझे जहाँ तू है वहाँ मैं हूँ, मेरे दिल की तू धड़कन है। मुसाफिर मैं तू मंजिल है, मैं प्यासा हूँ तू सावन है। मेरी दुनिया ये नजरें है, मेरी जन्नत ये दामन है। लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए। सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए। लिखे जो खत तुझे एकोणीसशे साली मोहम्मद रफी हे आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबई इथं आले आणि त्यांनी हमीद साहेबांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील गर्दीच्या भेंडी बाजार परिसरात 10 बाय 10 फुटाची एक खोली भाड्यानं घेतली. कवी तन्वीर नक्वी यांनी त्यांची ओळख अब्दुल रशीद करदार, मेहबूब खान आणि अभिनेते दिग्दर्शक नझीर यांच्यासह चित्रपट निर्मात्यांशी करून दिली. संगीत दिग्दर्शक श्याम सुंदर हे मुंबईमध्ये होते आणि त्यांनी रफी यांना गाव की गोरी या चित्रपटासाठी GM दुर्रानी यांच्यासोबत अजी दिल हो काबू में तो दिलदार की ऐसी तैसी हे द्वंद्वगीत गाण्याची संधी दिली, जे
मोहम्मद रफी यांचं हिंदी चित्रपटातलं पहिलं रेकॉर्ड केलेलं गाणं ठरलं आणि त्यानंतर त्याच वर्षी मोहम्मद रफी यांची इतरही गाणी आली. रफी यांचे नौशाद साहेबांच्या बरोबर पहिलं गाणं हिंदुस्तान के है हम हे श्याम कुमार, अल्लाउद्दीन आणि इतरांसोबत AR कारदार यांच्या पहिले आप या 1944 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये गायलं होतं. दरम्यानच्याच काळात मोहम्मद रफी यांनी 2 चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आपल्याला दिसून येईल. ते म्हणजे 1945 साली प्रदर्शित झालेला लैला मजनू या चित्रपटात तेरा जलवा जिसने देखा आणि 1947 साली प्रदर्शित झालेला जुगनू चित्रपटातील वो अपनी याद दिलाने को या गाण्यांसाठी त्यांनी छोटीशी भूमिका त्या चित्रपटांमध्ये केलेली आपल्याला दिसून येते. मोहम्मद रफी यांनी नौशाद यांच्यासाठी कोरसचा भाग म्हणून अनेक गाणी गायली, ज्यात शहाजहान या चित्रपटातील KL सैगल यांच्यासोबत मेरे सपनों की रानी रूही रूही यांचा समावेश आहे. मोहम्मद रफी यांनी मेहबूब खान यांच्या 1946 साली प्रदर्शित झालेल्या अनमोल घडीमधील तेरा खिलौना टूटा बालक आणि 1947च्या जुगनू यामध्ये यहाँ बदला वफा का या चित्रपटातील नूरजहाँसोबत युगलगीत गायलं. भारताची फाळणी झाली त्याच्यानंतर मोहम्मद रफी यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आणि आपलं उर्वरित कुटुंब घेऊन ते मुंबईला आले. नूरजहाँ यांनी पाकिस्तानात स्थलांतर केलं आणि पार्श्वगायक अहमद रश्दी सोबत आपली जोडी बनवून टाकली. ओ हो खोया खोया चांद खुला आसमान आंखों में सारी रात जाएगी तुमको भी कैसे नींद आएगी. ओ खोया खोया चांद खुला आसमान आंखों में सारी रात जाएगी तुमको भी कैसे नींद आएगी. ओ खोया खोया चांद. मस्ती भरी हवा जो चली मस्ती भरी हवा जो चली खिल खिल गई ये दिल की कली मन की गली में है खलबली कि उनको तो बुलाओ. हो खोया खोया चांद खुला आसमान आंखों में सारी रात जाएगी तुमको भी कैसे नींद आएगी. ओ खोया खोया चांद. तारे चले नजारे चले तारे चले नजारे चले संग संग मेरे वो सारे चले चारों तरफ इशारे चले किसी के तो हो जाओ. हो खोया खोया चांद खुला आसमान आंखों में सारी रात जाएगी तुमको भी कैसे नींद आएगी. ओ खोया खोया चांद. ऐसी ही रात भीगी सी रात ऐसी ही रात भीगी सी रात हाथों में हाथ होते वो साथ कह लेते उनसे दिल की ये बात अब तो ना सताओ. हो खोया खोया चांद खुला आसमान आंखों में सारी रात जाएगी
भी कैसे नींद आएगी, ओ खोया खोया चाँद। चले जिनके लिए, हम मिट चले हैं जिनके लिए, बिन कुछ कहे वो चुप चुप रहे, कोई जरा ये उनसे कहे ना ऐसे आजमाओ, हो खोया खोया चाँद, खुला आसमान, आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी, ओ खोया खोया चाँद, 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 खोया खोया। श्रोते हो, 1949 मध्ये मोहम्मद रफी यांना नौशाद, चांदनी रात, दिल्लगी आणि दुलारी, श्याम सुंदर यांनी बाजार आणि हुस्नलाल भगतराम यांनी मीना बाजार या संगीत दिग्दर्शकांनी एकल गाणी दिली, म्हणजे एकट्याच्याच आवाजातली गाणी गाण्यासाठी या चित्रपटांमध्ये संधी दिली. के.एल. सैगल, ज्यांना मोहम्मद रफी हे आपले मनोमन गुरु मानायचे, त्याचबरोबर रफी यांच्यावर जी.एम. दुर्रानी यांचाही प्रभाव होता. रफी यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी अनेकदा दुर्रानी यांच्या गायनशैलीचं अनुसरण केलं, परंतु त्यानंतर त्यांची स्वतःची अद्वितीय शैली ही रफी यांनी विकसित केली. हमको हसते देख जमाना जलता है आणि खबर किसी को नहीं वो किधर देखते. बेकसूर हा 1950 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातल्या गाण्याप्रमाणे यासारख्या काही गाण्यांमध्ये त्यांनी दुर्राणीसोबत गायलं. श्रोते हो, 1948 मध्ये महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर हुस्नलाल भगतराम, राजेंद्र कृष्ण आणि रफी यांच्या टीमनं रातोरात सुनो सुनो ए दुनिया वालो, बापूजी की अमर कहाणी हे गाणं तयार केलं. त्यांना भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या घरी गाण्यासाठी आमंत्रित केलं होतं. भारतीय स्वातंत्र्यदिनी 1948 मध्ये मोहम्मद रफी यांना जवाहरलाल नेहरूंकडून रौप्य पदक प्राप्त झालं. श्रोते हो, आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत रफी अनेक समकालीन संगीत दिग्दर्शकांसोबत काम करत होते, ज्यात नौशाद अली हे विशेष उल्लेखनीय होते. 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1960च्या दशकात त्यांनी O.P. नय्यर, शंकर जयकिशन, S.D. बर्मन आणि रोशन यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांच्या काळातील इतर संगीतकारांसोबत देखील काम केलं. श्रोते हो, नौशाद यांच्या म्हणण्यानुसार मोहम्मद रफी त्यांच्या वडिलांचं शिफारसपत्र घेऊन त्यांच्याकडे आले होते आणि मग नौशाद यांनी त्यांना गायची संधी दिली. रफी यांचं नौशाद अली यांच्यासाठीचं पहिलं गाणं 1944 मध्ये पहिले आप चित्रपटासाठी हिंदुस्तान के हम है हे होतं. या जोडीचं पहिलं गाणं अनमोल घडी या चित्रपटाचं साऊंडट्रॅक होतं. मोहम्मद रफी यांच्या नौशाद यांच्याबरोबरच्या संबंधांमुळं हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रमुख पार्श्वगायकांपैकी एक म्हणून स्वतःला स्थापित करण्यास मदत झाली. श्रोते हो, एकदा नौशाद यांना तलत मेहमूद हे रेकॉर्डिंगच्या दरम्यान धूम्रपान करताना आढळले. नौशाद यांना या सगळ्या व्यसनांचा अत्यंत तिटकारा होता, त्यामुळं नौशाद हे नाराज झाले आणि त्यांनी बैजू बावरा चित्रपटातील सर्व गाणी गाण्यासाठी रफी यांच्यावर जबाबदारी सोपवली. आणि इथंच रफी हे मोहम्मद रफी, आवाजाचे बादशहा म्हणून सर्वतोपरी त्यांचं नाव हे प्रसिद्ध झालं. बैजू बावरा 1952 साली प्रदर्शित झाला आणि त्यामधलं ओ दुनिया के रखवाले आणि मन तरपत हरिदर्शन को आज यासारख्या गाण्यांनी मोहम्मद रफी यांची प्रतिष्ठा आणखी वाढवली. रफी यांनी नौशादसाठी एकूण 149 गाणी गायली आणि त्यापैकी 81 गाणी
ही एकट्या रफींची होती. मन तरपत हरिदर शन को आज मन तरपत हरिदर शन को आज मोरे तुम बिन बिगड़े सगरे काज हो बिनती करत हूँ रखियो लाज मन तरपत हरिदर शन को आज तुमरे द्वार का मैं हूँ जोगी तुमरे द्वार का मैं हूँ जोगी हमारी और नजर कब होगी सुनो मोरे व्याकुल मन का बाज तरपत हरिदर शन को आज मन तरपत हरिदर शन को आज बिन गुरु ज्ञान कहाँ से पाऊं बिन गुरु ज्ञान कहाँ से पाऊं दीजो दान हरि गुण गाऊं सब गुणी जन पे तुम राज तरपत हरिदर शन को आज मन तरपत हरिदर शन को आज मुरली मनोहर आस न तोड़ो मुरली मनोहर मोहन गिरधर हरिओ दुख भंजन मोरा साथ न छोड़ो हरिओम हरिओम हरि हरिओम दर्शन भिक्षा दे दो मुरली मनोहर मोहन गिरधर हरिओ मोह दर्शन भिक्षा दे दो दे दो मुरली मनोहर मोहन गिरधर हरिओ 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 मुरली मनोहर मोहन गिरधर हरिओ. श्रोते हो, त्याच कालावधीतले आणखीन एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक SD बर्मन यांनी देवानंद आणि गुरुदत्त यांच्या गाण्याचा आवाज म्हणून रफीचा वापर केला. मोहम्मद रफी यांनी SD बर्मन यांच्यासोबत 1957 साली प्रदर्शित झालेला प्यासा, त्याच वर्षी प्रदर्शित झालेला 9-2-11, 58 सालचा काला पानी, 59 सालचा कागज के फूल, 1960 मधला काला बाजार, 61 मधला गाईड, तसंच 1963 साली प्रदर्शित झालेला तेरे घर के सामने अशा
37 चित्रपटांमध्ये SD बर्मन यांच्यासोबत रफी यांनी काम केलं. श्रोतेहो, रफी यांची शंकर जयकिसन सोबतची भागीदारी हिंदी चित्रपट उद्योगातली सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी होती. 1949 साली बरसात या शंकर जयकिशन यांचं संगीत दिग्दर्शन असणाऱ्या पहिल्या चित्रपटातून रफी यांनी त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. शंकर जयकिशन यांच्या साथीनं मोहम्मद रफी यांनी शम्मी कपूर आणि राजेंद्र कुमार यासारख्या अभिनेत्यांसाठी काही गाणी गायली. 6 फिल्मफेअर पुरस्कारांपैकी मोहम्मद रफी यांनी 3 पुरस्कार हे शंकर जयकिशन यांच्या गाण्यांसाठी जिंकले. आणि ती गाणी होती तेरी प्यारी प्यारी सूरत को, बहारो फूल बरसाओ आणि दिल के झरोखे में, याहू चाहे कोई मुझे जंगली कहे. विशेष म्हणजे शंकर जयकिशन यांनी शरारत या चित्रपटासाठी अजब है दासता तेरी ये जिंदगी या गाण्यासाठी किशोर कुमार यांच्यासाठी रफी यांच्याकडून पार्श्वगायन करून घेतलेलं होतं. मोहम्मद रफी यांनी शंकर जयकिशन यांच्यासाठी एकूण 341 गाणी गायली आणि त्यापैकी 216 गाणी त्यांची एकट्याची आहेत. आणि शंकर जयकिशन यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये बहुतेक सर्व चित्रपटांमध्ये मोहम्मद रफी यांचा आवाज हा आपल्याला ऐकू येतोच. जसं की आवारा, बूट पॉलिश, बसंत बहार, प्रोफेसर, जंगली, असली नकली, राजकुमार, सूरज, संगम, ब्रह्मचारी, आरजू, एन इव्हनिंग इन पॅरिस अशी अनेक चित्रपटांची यादी सांगता येऊ शकेल. ये पर्दा हटा दो, जरा मुखड़ा दिखा दो. ये पर्दा हटा दो, जरा मुखड़ा दिखा दो. हम प्यार करने वाले हैं, कोई गैर नहीं. अरे हम तुम पे मरने वाले हैं, कोई गैर नहीं. ओ मजनू के नाना मेरे पीछे न आना, जा प्यार करने वाले तेरी खैर नहीं. अरे ओ हम पे मरने वाले तेरी खैर नहीं. ये पर्दा हटा दो, जरा मुखड़ा दिखा दो. हम प्यार करने वाले हैं, कोई गैर नहीं. अरे हम तुम पे मरने वाले हैं, कोई गैर नहीं. ये पर्दा हटा दो. सूरत प्यारी, ऊपर से गुस्से की लाली. बचना है दिल, आज है कोई बिजली गिरने वाली. एक तो सूरत प्यारी, ऊपर से गुस्से की लाली. बचना है दिल, आज है कोई बिजली गिरने वाली. ये बिजली गिरी तो तुम्हीं पे गिरेगी, जा प्यार करने वाले तेरी खैर नहीं. अरे ओ हम पे मरने वाले तेरी खैर नहीं. ये पर्दा हटा दो, जरा मुखड़ा दिखा दो. हम प्यार करने वाले हैं, कोई गैर नहीं. अरे हम तुम पे मरने वाले हैं, कोई गैर नहीं. ये पर्दा हटा दो. को भी समझा दो, बस इतना बता दो. हम प्यार करने वाले हैं, कोई गैर नहीं. अरे हम तुम पे मरने वाले हैं, कोई गैर नहीं. ओ मजनू के नाना मेरे पीछे न आना, जा प्यार करने वाले तेरी खैर नहीं. अरे ओ हम पे मरने वाले तेरी खैर नहीं. ये पर
हटा दो। जहाँ मिले दो जवान नजर होती तकरार वही है, दिल पर रख कर हाथ ये कह दो हमसे प्यार नहीं है। जहाँ मिले दो जवान नजर होती तकरार वही है, दिल पर रख कर हाथ ये कह दो हमसे प्यार नहीं है। दिल की बातें दिल वाले नजरों से ही पहचानते, दिल की बातें दिल वाले नजरों से ही पहचानते, लेकिन कुछ ऐसे हैं नारी जो ये भी ना जानते। ये पहले बताते बारात लेके आते, हम प्यार करने वाले हैं कोई गैर नहीं, अरे हम तुम पे मरने वाले हैं कोई गैर नहीं। ओ मजनू के नाना, हम प्यार करने वाले हैं कोई गैर नहीं, अरे हम तुम पे मरने वाले हैं कोई गैर नहीं। ये पर्दा हटा दो। श्रोते हो, याच काळामधलं आणखीन एक वेगळं नाव की ज्यांनी अतिशय निवडक चित्रपटांसाठी आणि अतिशय दर्जेदार अशी गाणी ही आपल्याला दिली, आणि ते संगीतकार म्हणजे संगीतकार रवी. मोहम्मद रफी यांना त्यांचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार रवी यांनी संगीतबद्ध केलेल्या 1960 साली प्रदर्शित झालेल्या 14वीं का चांद या चित्रपटाच्या शीर्षक गीतासाठी मिळाला. 14वीं का चांद हो या गाण्यासाठी. मोहम्मद रफी यांना रवी यांनी संगीतबद्ध केलेल्या नीलकमल हा 1968 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील बाबुल की दुआए लेती जा या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान असं म्हणतात की गाणं म्हणत असताना रफी स्वतः ढसाढसा रडले होते. हे त्यांनी 1977 मध्ये बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत स्वतः रफी यांनी कबूल केलं होतं. रवी यांच्याबरोबर मोहम्मद रफी यांनी चायना टाउन, काजल, दो बदन, एक फूल दो माली अशा आणखीनही काही चित्रपटांसाठी एकत्र काम केलेलं होतं. श्रोते हो, याच कालावधीतलं एक आणखीन नाव म्हणजे मदन मोहन. मदन मोहन यांचे अत्यंत आवडीचे गायक म्हणून मोहम्मद रफी यांना ओळखलं जात होतं. मदन मोहन यांच्याबरोबर रफी यांनी तेरी आँखों के सिवा, ये दुनिया ये महफिल, तुम जो मिल गए हो, कर चले हम फिदा, मेरी आवाज सुनो, आपके पहलू में आकर अशा अनेक दर्जेदार गाण्यांची निर्मिती ही केलेली आहे. ओ पी नय्यर हे एक आणखीन संगीतकार यांनी 1950 आणि 1960च्या दशकात मोहम्मद रफी यांना सोबत घेऊन अनेक गाणी ही तयार केली. आणि ओ पी नय्यरच एकदा एका मुलाखतीत म्हणाले होते की जर मोहम्मद रफी नसते तर ओ पी नय्यरही नसते. ओ पी नय्यर यांनी ये है बॉम्बे मेरी जान यासह अनेक गाणी एकत्र तयार केली. त्यांनी गायक अभिनेता किशोर कुमार यांच्यासाठी रागिणी चित्रपटात मन मोरा बावरा हे गाणं रफी यांच्याकडून गाऊन घेतलं. ओ पी नय्यर यांनी त्यांच्या बहुतेक गाण्यासाठी रफी आणि आशा भोसले यांचा वापर केला. या जोडीनं 1950 आणि 1960च्या दशकाच्या सुरुवातीला नया दौर, तुमसा नहीं देखा, एक मुसाफिर एक हसीना, काश्मीर की कली अशा चित्रपटांसाठी अनेक गाणी तयार केली. मोहम्मद रफी यांनी नय्यर यांच्यासाठी एकूण 197 गाणी गायली. याचबरोबर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याबरोबर देखील मोहम्मद रफी यांनी अनेक गाणी केली, ज्यामध्ये 1964 सालच्या दोस्ती चित्रपटातलं चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे की ज्या गाण्यासाठी मोहम्मद रफी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी सर्वाधिक 388 गाणी गायली. एकदा पाकिस्तानात स्थलांतरित होण्यापूर्वी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत काम केलेल्या संगीतकार निसार बाझमी यांच्याकडे मोहम्मद रफींना पैसे देण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा रफींनी ₹1 शुल्क घेऊन त्यांच्यासाठी गाणं गायलं होतं. त्यांनी निर्मात्यांनाही आर्थिक मदत केली. लक्ष्मीकांत प्यारेलाल यापैकी लक्ष्मीकांत यांनी एकदा म्हणल्याप्रमाणे ते नेहमी बोंबदल्याचा विचार न करता आपल्याकडे जे सर्वोत्तम आहे ते देत असत. मोहम्मद रफी यांनी त्यांच्या अनेक समकालीन गायकांच्या बरोबर काम केलं, ज्याच्यामध्ये आशा भोसले, मन्ना डे, लता मंगेशकर, किशोर कुमार, सुमन कल्याणपूर अशा अनेक गायकांचा उल्लेख करावा लागेल.
हुआ है हुआ कुछ नहीं है, क्या हुआ है हुआ कुछ नहीं है, बात क्या है पता कुछ नहीं है, मुझसे कोई खता हो गई तो इसमें मेरी खता कुछ नहीं है, खूबसूरत है तू रुत जवान है, आज मौसम हो आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम। काली काली घटा डर रही है, काली काली घटा डर रही है, ठंडी आहें हवा भर रही है, सबको क्या क्या गुमा हो रहे हैं, हर कली हम पे शक कर रही है, फूलों का दिल भी कुछ बदगुमान है, आज मौसम हो आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम। मेरे यार ए हुस्न वाले, ए मेरे यार ए हुस्न वाले, दिल किया मैंने तेरे हवाले, तेरी मर्जी पे अब बात ठहरी, जीने दे चाहे तू मार डाले, तेरे हाथों में अब मेरी जान है, आज मौसम हो आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम। आने वाला कोई तूफान है, कोई तूफान है आज मौसम हो आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम, आज मौसम ओ आज मौसम। मोहम्मद रफींनी त्यांच्या हयातीत सी रामचंद्र, रोशन, जयदेव, खय्याम, राजेश रोशन, रवींद्र जैन, बप्पी लहरी, सपन जगमोहन, टी व्ही राजू, एस हनुमंतराव अशा विविध संगीत दिग्दर्शकांसाठी वारंवार गाणी गायलेली आहेत. रफी यांनी लॉर्ना कॉर्डेरो यांच्यासोबत ख्रिस पेरी यांच्या गोल्डन हिट्स या कोकणी अल्बममध्ये अनेक गाणी गायली. मोहम्मद रफी यांनी विविध संगीत प्रकार आणि भाषांमध्ये अनेक खाजगी अल्बम ध्वनिमुद्रित केले. श्रोतेहो, 1970च्या दशकात मोहम्मद रफी यांना दीर्घकाळ घशाचा संसर्ग झाला होता.
त्या थोड्या कालावधीत त्यांनी कमी गाणी रेकॉर्ड केली, परंतु साधारण हा संसर्ग बरा झाल्यानंतर मोहम्मद रफी यांनी ये दुनिया ये महफिल, गुलाबी आंखें, झिलमिल सितारों का आंगन होगा, कोई नजराना लेकर आया हूं अशी अनेक प्रसिद्ध गाणी ही त्यानंतरच केली. 1974 मध्ये मोहम्मद रफी यांनी उषा खन्ना यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली तेरी गलियों में ना रखेंगे कदम आज के बाद या गाण्यासाठी फिल्म वर्ल्ड मॅगझिनचा सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार त्यांनी जिंकला. 1976 मध्ये मोहम्मद रफी यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट लैला मजनूमध्ये ऋषी कपूरसाठी सर्व गाणी गायली आणि ऋषी कपूर यांचा आवाज म्हणून मग रफी यांचीच गाणी आपल्याला ऐकू आली, जी की हम किसी से कम नहीं, अमर अकबर अँथनी अशा काही चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें. ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें. तसव्वुर में कोई बसता नहीं, हम क्या करें. तुम ही कह दो अब है जाने वफा, हम क्या करें. लुटे दिल में दिया जलता नहीं, हम क्या करें. तुम्ही कह दो अब ऐ जाने अदा, हम क्या करें. ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें. किसी के दिल में बस के दिल को तड़पाना नहीं अच्छा. किसी के दिल में बस के दिल को तड़पाना नहीं अच्छा. निगाहों को झलक दे दे के छुप जाना नहीं अच्छा. उम्मीदों के खिले गुलशन को झुलसाना नहीं अच्छा. हमें तुम बिन कोई जचता नहीं, हम क्या करें. तुम ही कह दो अब है जाने वफा, हम क्या करें. लुटे दिल में दिया जलता नहीं, हम क्या करें. मोहब्बत कर तो लेकिन मोहब्बत रास आए भी. मोहब्बत कर तो लेकिन मोहब्बत रास आए भी. दिलों को बोझ लगते हैं कभी जुल्फों के साए भी. हजारों गम है इस दुनिया में, अपने भी पराए भी. मोहब्बत ही का गम तन्हा नहीं, हम क्या करें. तुम्ही
कह दो अब ऐ जाने अदा हम क्या करें। ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें। बुझा दो आग दिल की आग, इसे खुलकर हवा दे दो। बुझा दो आग दिल की आग, इसे खुलकर हवा दे दो। जो इसका मोल दे पाए उसे अपनी वफा दे दो। तुम्हारे दिल में क्या है बस हमें इतना बता दे दो, कि अब तन्हा सफर कटता नहीं, हम क्या करें। लुटे दिल में दिया जलता नहीं, हम क्या करें। ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें। श्रोते हो, 31 जुलै 1980 रोजी रात्री 10:25 वयाच्या 55व्या वर्षी तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं मोहम्मद रफी यांना इस्पितळात दाखल केलं गेलं आणि त्याच दिवशी त्यांचं दुःखद निधन झालं. रफी यांनी गायलेलं शेवटचं गाणं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीतासह आसपास चित्रपटासाठी होतं. ते गाणं म्हणजे श्याम फिर क्यू उदास है दोस्त, तू कही आस पास है दोस्त. हे गाणं त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी रेकॉर्ड केलं गेलं होतं असं म्हणतात. तर असंही म्हणतात की त्यांनी गायलेलं शेवटचं गाणं त्याच चित्रपटातलं शहर में चर्चा है हे होतं. भारत सरकारनं मोहम्मद रफी यांच्या सन्मानार्थ दुखवटा जाहीर केलेला होता. श्रोते हो, मोहम्मद रफी यांना 1 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 6 फिल्मफेअर पुरस्कार, बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनचे 3 पुरस्कार, सुरसिंगार अवॉर्ड्सचा 1 जीवन गौरव पुरस्कार आणि इतर 4 सन्मान असे अनेकविध पुरस्कार हे त्यांना मिळालेले आहेत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे रसिक श्रोत्यांची असणारी पसंती हा सगळ्यात मोठा पुरस्कार हा त्यांना लाभलाय. जवळपास 40-50 वर्षाच्या कालावधीनंतर देखील त्यांची गाणी अजूनही गानप्रेमींच्या कानामध्ये जशीच्या तशी साठलेली आहेत, मनामध्ये साठलेली आहेत आणि अजूनही अनेक लोक त्या गाण्यांचं वारंवार पारायण करत असतात. आणि हाच खरा पुरस्कार मोहम्मद रफी यांच्यासाठी आहे आणि म्हणूनच त्यांना आवाजाच्या दुनियेचे बेताज बादशाह म्हणून ओळखलं जातं. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। बर्बादियों का सोग मनाना फजूल था, बर्बादियों का सोग मनाना फजूल था, मनाना फजूल था, मनाना फजूल था। बर्बादियों का जश्न मनाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा।
जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया। जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, न महसूस हो जहां, न महसूस हो जहां। मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। श्रोते हो, अशा थोर गायकाच्या स्मृती प्रित्यर्थ हिंदवी परिवारातर्फे त्यांना कोटी कोटी प्रणाम. श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी आता आपली रजा घेतो. आपल्याला पुन्हा भेटण्यासाठी अशाच एखाद्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांच्या लाडक्या हिंदवी रेडिओ 89.6 वर. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक विशेष कार्यक्रम. आवाजाचे बेताज बादशहा मोहम्मद रफी सादर करते होते शेखर कुलकर्णी. हा कार्यक्रम आपण ऐकलात हिंदवी रेडिओ 89.6 वरून.